निवडणुकीमध्ये काही पारदर्शकता राहिलेली नाही. पहिली गोष्ट माझ्या माचलपूरमध्ये 10,000 नाव आत्ता वेळेवर कमी झालेले आहे. या सगळ्या घोळात हे निवडणुका होणं म्हणजे काही संभ्रम निर्माण करणारी आहे. मला असं वाटतं का हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे, मतमाराचा जसा अधिकार आहे तसं माझं मत मला भेटलं का नाही भेटलं हा पण त्या मतदाराचा अधिकार आहे आणि निवडणूक आयोग ते मत दाखवू शकत नाही. माझं निवडणूक आयोगाला चॅलेंज आहे का माझं मत मला भेटलं हे दाखवायची तुमच्याजवळ काय तरतूद आहे, काय सिस्टीम आहे तुमच्या या EVM मशीनमध्ये ते दाखवली पाहिजे. आणि म्हणून आमची मागणी काय आहे, काँग्रेस आघाडीची मागणी जरी बॅलेटची असेल तरी मी EVMच म्हणणार आहे. EVM मशीन असू द्या, पण जो VVPAT येतो ना तो जो काही दिसतं आम्हाला तो आम्हाला नावागिवासीत आमच्या हाती आला पाहिजे, आमची सही घेतली पाहिजे आणि VVPAT क्रमांकासहित आम्ही तो मतपेटीत टाकला पाहिजे. म्हणजे काय होईल, EVM मशीन पण राहील आणि VVPATच्या याच्यावर जर वाटलं तर ते मोजता येईल. म्हणजे बॅलेटची गरज नाही, बॅलेट पेपरची गरज नाही. VVPAT जो हाती येतं माझं मत कुठं गेलं काय होतं बॅलेटमध्ये, बॅलेट क्रमांक याचा नंबर राहायचा, नाव लिहायचं, मतदान क्रमांक राहायचा आणि सही राहायची. ती आता सिस्टीम संपवली. म्हणजे तुमचं मत हवेत आहे, तुमचं मत तुम्हाला भेटलं का नाही भेटलं ही सिस्टीमच कोलॅप्स करून टाकली आणि इथंच BJP जिंकलेली आहे. हे कटकारस्थान आहे, हे एक कटकारस्थान आहे. दुसरं शहरातल्या निवडणुका पहिले घ्यायच्या, अर्धे अधिक शहरं हिंदू मुस्लिमच्या नावावर निवडून येणार, त्याच्यात पुन्हा BJPचा फायदा होईल आणि त्याचा परिणाम ग्रामीण भागावर होईल आणि तिथून पुन्हा एक विजयाचा वातावरण महाराष्ट्रात निर्माण कसं करता येईल तर त्याचा एक व्यवस्थित मला वाटतं इथे गेम BJPनं व्यवस्थित केलेला दिसतं. आता आमचा युतीचा अजून काही आमच्या कार्यकर्त्याला विचारूनच निर्णय होईल. आत्ताच निवडणूक जाहीर झाली, आत्तापर्यंत आम्ही आंदोलनातच होतो आहे. खरं तर कार्यकर्त्यांसाठी अगोदरच तयारी करून फिरायला पाहिजे होतं, ते फिरता आलं नाही आंदोलनामुळं. तर आता सगळी बैठक घेऊन ठरवू. हो, ज्या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सगळ्या शेतकरी नेत्यांची बैठक लावली जे आहे ते एकत्र येणार का? काय झालं आहे, आम्ही मुळात आंदोलक आहे, त्याच्यानं राजकारणात फार तरबेज अजून झालो नाही, तरी एकत्र होऊन आम्ही प्रयत्न करू.